सर्वांना या ठिकाणी सस्नेह जय भीम. नमस्कार रसिक श्रोते हो. या ठिकाणी बहुतांश कविता प्रेझेंटेशन झालेले आहे. कुणी धर्माकडे गेलं, कुणी अंधश्रद्धेकडे गेलं, कुणी जातीकडे गेलं, कुणी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी प्रेझेंटेशन केलेलं आहे. तर मला कुठंतरी वाटलं की मी स्वतःचा यू टर्न घेतला आणि बाबासाहेब आणि त्यांचा समाजावरती प्रेझेंटेशन करावं असं मला वाटलं आणि मी या ठिकाणी बसल्या बसल्या एक कविता तयार केली. तिचं शीर्षक आहे इमान. काय इमान राखले लेका तू बापाचे, काय इमान राखले लेका तू बापाचे, दिलेल्या हक्काचे क्षणोक्षणी विकले, क्षणोक्षणी विकले तुकडे तू त्या स्वातंत्र्याचे, क्षणोक्षणी विकले तुकडे तू त्या स्वातंत्र्याचे. हक्काची लढाई जेव्हा लढायला निघतो, हक्काची लढाई जेव्हा लढायला निघतो, तेव्हा तिथं प्राध्यापक देखील लपून बसतो, तेव्हा तिथं प्राध्यापक देखील लपून बसतो. अहो परिस्थिती इतकी भयानक आहे. चार चौघामध्ये मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, कुठं कायद्याच्या, कुठं संविधानाच्या गप्पा मारायच्या. त्या निमित्तानं एक वाक्य मला त्या ठिकाणी आठवलं. चार चौघात जेव्हा कायदा सांगतो पण रस्त्यावर यायची हिंमत होत नाही, नुसते भाषण आणि सत्कार भेटला म्हणजे बाबासाहेब सांगतो असं त्याला वाटतं. नुसतं भाषण आणि सत्कार भेटला म्हणजे बाबासाहेब सांगतो असे त्याला वाटतं. अरे बाबासाहेब म्हणजे काय, हा मुळात जनसमुदायाला पडलेला प्रश्न आहे. बाबासाहेब म्हणजे काय? स्टेजवरती भाषण करणे असते का बाबा? मला सांगा, बाबासाहेब म्हणजे काय की स्टेजवरती भाषण करणं म्हणजे बाबासाहेब असतं का बाबा? का नुसती मीटिंग घेऊन कार्यक्रम करणे म्हणजे बाबासाहेब असतो का? अरे नुसती मीटिंग घेऊन कार्यक्रम लावणे म्हणजे बाबासाहेब असतो का? अरे जाऊन पहा त्या वाडी वस्तीत, अरे जाऊन पहा त्या वाडी वस्तीमध्ये पुन्हा ओसाड झाल्या, लेकर व्यसनाधीन झाले, दारूच्या विळख्यात तरुणाई बेधुंद झाली, उरले सुरले राजकीय लोकांच्या दावणीला बांधली. तुझ्या शिकलेल्या लोकांचे काय योगदान बाबा इथं? तुझ्या शिकलेल्या लोकांचे काय योगदान बाबा इथं? तू तर करू शकतो यांच्यासाठी तर काहीच नाही, तू तर करू शकतो यांच्यासाठी तर काहीच नाही. तुझी गले लट्ट पगार आणि तुझी सुटलेली ढेरी सांगत आहे की तू खाऊन किती सुस्ताला आहेस, तू खाऊन किती सुस्ताला आहेस. आणि अशा वेळी तुझे काय इमान बाबासाहेबांच्या विचाराशी एक निष्ठा असेल तूच विचार कर बाबा. अशा वेळी तुझे काय इमान बाबासाहेबांच्या विचार